भरत जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. भरतजी, खरं तर मराठीचा लढा या ठिकाणी दिला जातोय, मात्र वारंवार आदर्श ठेवत तुम्ही कलाकार मंडळी जी आहेत ती तुमच्याकडे पाहते, मात्र या ठिकाणी विजयोत्सव मेळाव्याला तुम्ही दाखल झालेले आहेत, काय सांगा? दाखल झालं म्हणजे माझं कर्तव्य आहे, मी येणं गरजेचं आहे. प्रत्येक मराठी माणसाला, मराठी मनाला आज ज्या गोष्टी कळतायत की प्रॉब्लेम दिसतोय, आणि त्यात जेव्हा असं जेव्हा असे स्टँड घेतात आमचे ठाकरे बंधू, त्यावेळेला मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे, त्याने आपल्याला यायला हवं. सरकारचं मी कौतुक करेन की त्यांनी तो जी आर पटकन मागे घेतला, पण त्याचं एक कौतुक होणं गरजेचं आहे. आणि त्यात आता दोघं एकत्र येण्याचा एक आनंद वेगळा आहे आणि गरज आहे आता. भरतजी, तुम्ही खरं तर दोन्ही बंधूंना एकत्र सुद्धा पाहिलेलं आहे आणि वेगळं झालेलं सुद्धा पाहिलंय, मात्र या ऐतिहासिक मंचावरती मराठीसाठी दोन बंधू एकत्र येत आहेत, कलाकार म्हणून काय वाटतं? हो, आनंदच वाटतं म्हणून तर मी आलो इथे. नक्कीच आनंद वाटतं, का नाही. मुळात बघा, तुम्ही आता पहिल्या शब्दामध्ये आधीपासून ओळखतोय, ठाकरे फॅमिली हो. फॅमिलीतले दोन भाऊ एकत्र येणं, नात्याने एकत्र येणं कोणाला नको आहे? त्याचा आनंदाने अभिमान आहेच. राहता राहिला प्रश्न राजकारणाचा, पक्षांचा, त्यांच्या पद्धतीने ते दोघं विचार करून ठरवतील काय ते, पण निदान ते नात्याने एकत्र येतात याचा आनंद खूप मोठा आहे. आणि मराठीसाठी येत आहेत याचा आनंद मोठा आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रकारे फिल्म करता, चित्रपट करता, तेव्हा विविध भाषेमध्ये असतात ते, मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये याच भाषेवरून वाद होते, कारण कुठेतरी काही म्हणतात की मला हिंदी मराठी येत नाही तर मी मराठी बोलणार नाही असं. चुकीचं आहे ना. इथलंच खायचं आणि इथेच तुम्हाला त्याच भाषेचा अपमान करायचा, आणि आमची बाकीची मराठी लोक आहेत जे पण शांतपणे ऐकून घेतात, त्याचं वाईट वाटतं. बाकी काय नाही. कॅमेरा पर्सन अभिष पाटील, मुंबई.